नमस्कार मित्रांनो, MSP प्रमोशन्स मध्ये परत एकदा तुमचे स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक वेगळी स्टोरी आणि दोन विषय घेऊन आले. स्टोरी छोटीशी अशी आहे. मित्राबरोबर मी जात होतो, मित्र ड्राईव्ह करत होता. कुठे जात होतो आम्ही? हडपसरच्या तिथं. एक गर्दीचे रस्ते वगैरे टिपिकल. समोरच्या माणसाच्या डोक्यावरचं पोतं पडलं रस्त्यात म्हणून तो उचलत बसला सामान त्यातनं आणि त्याच्या अलीकडची जी कार होती तो रिव्हर्स घेत होता बांब्या. आणि मी मित्राला लकीली म्हणलं, अरे बघी गाडी रिव्हर्स येते. तो म्हणला, अरे हा तर वन वे मध्येच उलट कोण येईल भर रस्त्याच्या मधोमध. तो येत होता भाऊ आणि मस्त निवांत मध्ये. त्याला मागणं असं बायपास करून पुढे जायची घाई झाली होती. झोल असा होता एवढ्या सगळ्या सिनारिओ मध्ये, त्याची जी गाडी होती ती होती कियाची सॉनेट. आणि आरटीओचे रूल्स आहेत बरं का, किंवा एक परिपत्रक काढले सरकारने, त्याचे काही नियम आहेत की गाडीचे जे रिव्हर्सचे इंडिकेटर असतात ते व्हाईट कलरचेच असले पाहिजेत. जे राईट लेफ्ट इंडिकेटर्स असतात ते ऑरेंज कलरचेच असले पाहिजेत. अँबर कलर असं त्याच्यात लिहिलंय. त्याच्यामध्ये त्या दोन इंडिकेटर्स मधलं असणारं डिस्टन्स किती असलं पाहिजे. रिव्हर्सचा इंडिकेटर 1 और 2 असू शकतो, हे सुद्धा मेन्शन आहे. पण ते रिव्हर्सचे इंडिकेटर आणि टेल लाईट हे जमिनीपासून किती असले पाहिजेत, काहीतरी 300 समथिंग एवढे तरी मिनिमम उंच असलेच पाहिजेत असा नियम आहे. आणि कियावाल्यांना त्या जमिनीपासून मागचं बंपर 300 वर कुठनं दिसलं मला माहिती नाही. त्यांनी तो रिव्हर्स इंडिकेटर एवढ्या खालती बसवलाय की तो मागणं येणाऱ्या वाहनांना दिसतच नाही. आम्ही लकीली मी सहज बघितलं आणि त्याला मित्राला थांबायला सांगितलं आणि आमचं गाडी गेली पुढे वगैरे, व्यवस्थित काही इश्यू नाही आला. पण हेच जर कोणाचं लक्ष नसलं की काय होतं, गप्पाष्टक एकदम बिग बॉस सीझन काय असतील ते रोजचे चालू असतात आपल्या इथे, नाही का. एकतर तोबा गर्दी, 150 कोटी माणसं, त्यातली अर्धी गुरमेंढरांसारखी चालणारी, टू व्हीलर कुठनंही घालणारी, फुटपाथवरनं टू व्हीलर नेणारी वगैरे वगैरे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे. तर ते रिव्हर्सचे जे टेल लाईट आणि हेडलाईट आणि काय ज्या गोष्टी बेसिक आहेत, तर ते नियमात बसवताना नियम डिझायनर फ्रेंडली असावेत, त्यांनाही मोकळीक दिली पाहिजे डिझायनर्सना वगैरे, सगळं मान्य आहे. पण त्याचा आकार अगदी एवढा एवढा बोटभर टिचभर अख्ख्या गाडी पुढे ती काडीपेटी वाटते एवढे एवढे आकाराचे जर टेल लाईट असतील, किंवा एवढ्या आकाराचे जर बारीकशी कुठेतरी एक अख्खी आडवी पट्टी लावली वगैरे, जी काय आजकाल फॅशन निघाले, त्याच्यानं खरंच इंडिकेशन होतं का लोकांना? आय मीन ते लोकांना कळलं पाहिजे की कुठं माणूस समोरचा वळतोय किंवा रिव्हर्स येतोय का. ह्याच्यासाठी असतात ना, मूळ मूळ डिझाईन करण्याची कन्सेप्ट ती आहे. मग ती जर असेल तर ते जरा वरती तरी लावणार आहे मित्रांनो, एवढे एवढेचे बसवतात आहात. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं, गाडीला रिव्हर्सचं म्युझिक बंद केलं, ओके, कारण हॉस्पिटल, शाळा आणि कुठं कुठं रात्री अपरात्री लोक येतात आणि तेव्हा डिच्चिक डाच्चिक म्युझिक वाजतं, ते बोर वाटतं, त्रास होतो, आय नो. चांगली गोष्ट आहे, बंद केलं, वेल, एक नंबर. कारण आपल्याकडे बंद करण्याचे नियम पहिले धावत पळत केले जातात आणि आदेश काढून त्याच्यावर लगेच पोलीस ऍक्शन पण घेतात बरं का. चांगली गोष्ट आहे ती, एक नंबर, नाही का. पण आम्ही जेव्हा आता नॉर्मल सिटी एरिया मधनं गाडी रिव्हर्स करत असतो आणि हॉर्न वाजवतो ना, तेव्हा गंमत काय होते माहितीये का, हॉर्न वाजतो पुढच्या बाजूला, लोक पलीकडे बघत बसतात आणि गाडी ह्या दिशेनं उलटे येत असते. तर एक रिव्हर्स गिअर एंगेज केल्यावरती त्याच हॉर्नच्या बटनावरनं जर पाठीमागच्या बंपर पाशी अजून एक हॉर्नचं डबडं बसवता आलं असतं तर किती इझी गेलं असतं आणि अशी काय मोठी कॉस्ट आली असती. सायलेन्सर मध्ये जो प्लॅटिनम बसू शकतो, तो एक रिव्हर्सच्या गिअरला 4 वायरी जास्त जोडून एक टुमणं हॉर्नचं वेगळं बसवून अशी काय मोठी कॉस्ट वाढणार होती. हा एक रिव्हर्सचा हॉर्न, ही एक वेगळी कन्सेप्ट सुचली. आणि इंडिकेटरच्या लोकेशन थोड्या तरी वर करणे किंवा त्यांचे शेप थोडे दिसतील असे ठसठशीत करणे, ही दुसरी गोष्ट सुचली. आणि खरंच जर तुम्ही हा व्हिडिओ असे माझे शेअर केलात आणि वरच्या ऑथॉरिटी पर्यंत ही माहिती पोहोचवू शकलात तर खरंच त्याचे फायदे तुम्हालाही मिळतील. कारण असे कोणतरी अचानक रिव्हर्स रस्त्याने उद्या घेत असलेला माणूस हॉर्न वाजवेल आणि खरंच तुम्हाला इमिजिएट लक्षात येईल की तो कुठल्या दिशेला गाडी त्याची येते. याच्यामध्ये पब्लिकचा बेनिफिट आहे. सो पब्लिक मध्ये शेअर करा. धन्यवाद.